आता यामध्ये काय म्हणले बघा या प्रॉब्लेम मध्ये, मास ऑफ लिफ्ट किती आहे? 200 kg. बरोबर. वेन असेंड म्हणजे मूव्हिंग अपवर्ड विथ एक्सलरेशन दिले 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट दे आस्क? टेन्शन इन द केबल सपोर्टिंग द लिफ्ट. गेटिंग एनीवन? मग ह्यामध्ये आपल्याला लिफ्टचा प्रॉब्लेम आहे, बट लिफ्ट मध्ये मॅनचं वेट नाही. आता लिफ्ट सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ टेन्शन. आणि टेन्शनचा एरो मी काय सांगितलंय? हवे. हे टेन्शन फाइंड करायचं आहे. अंडरस्टूड? गेटिंग एनीवन? तर वाईल वेट कुठे ऍक्ट होणार? डाऊनवर्ड, जे एम जी असते. आणि जर लिफ्ट रेस्टला असेल आणि जर मी रेस्टला आहे म्हणून एफ वाय इक्वल टू 0 अप्लाय करू शकतोय ना? तर त्यावेळी अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मायनस टेन्शन किती असणार? टेन्शन टी अपवर्ड मायनस वेट डाऊनवर्ड इज इक्वल टू व्हॉट? 0. सो टी मायनस एम किती आहे? 200. जी किती असतंय? 10. मी किती आलं टेन्शन? वेट टेन्शन किती आलं? 2000 न्यूटन. कधी? as when this lift at rest. But प्रॉब्लेम आहे काय दिलंय? लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड. मग लिफ्ट मुव्हिंग हे काही करायचं नाही, आपण एक्स्ट्रा सांगालोय थेरी. मग लिफ्ट मुव्हिंग अपवर्ड असेल बघा, लिफ्ट मुव्हिंग अपवर्ड असेल तर एफबीडी मध्ये काय चेंज होईल? टेन्शन आहे तसं अपवर्ड, ह्या लिफ्टचं वेट डाऊनवर्ड. बरोबर? इज इट राईट? मोशन आता अपवर्ड आहे ना? विथ हाऊ मच एक्सलरेशन? ए किती आहे? 4 मीटर पर सेकंड. इज इट राईट? बरोबर आहे. मग आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. हा नॉन इनर्शियल फ्रेम झाली. इनर्शियल मध्ये आहे ना, म्हणजे काय करायचं? सोडो फोर्स अप्लाय करायचा. कुठला? एम ए. कुठल्या डायरेक्शन मध्ये? अपोजिट मोशन. मग आपण एफ वाय इक्वल टू 0 अप्लाय करू शकतोय. साइन कन्व्हेन्शन सेम, अपवर्ड प्लस टेन्शन अपवर्ड. बरोबर? एम जी डाऊनवर्ड, एम ए डाऊनवर्ड. म्हणजे टेन्शन परत किती आलं? एस मायनस ऑन दिस साइड प्लस झालं. सो एम जी प्लस ए, परत तोच आलं बघा टेन्शनचा फॉर्म्युला. इज इट राईट? पण ह्यामध्ये फक्त डिफरन्स काय आहे? इट इज अ मास ऑफ लिफ्ट. किती आहे? 200. जी किती आहे? 10. ए किती आहे? 4. बरोबर आहे ना? मग टेन्शन किती आलं? 2200 इंटू 14. 14 टू जा 2800. गॉट इट? हे सगळ्यांना कळालं? अंडरस्टूड? ह्यामध्ये काय डाऊट आहे? आता ऐका एक्स्ट्रा, लिफ्ट जर मुव्हिंग डाऊन असेल तर फॉर्म्युला काय होईल सांगा डायरेक्टली? लिफ्ट मुव्हिंग डाऊन असेल तर फॉर्म्युला काय होईल? एम माउंट जी मधनं मायनस काय करायचं ते? नेट. म्हणजे नेट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झाली? जी मायनस ए झाली वेट साठी. आणि त्यावेळी टेन्शन किती येईल? एम 200 जी 10 मायनस ए 4. 6 टू जा
बरं 6 ना, म्हणजे एवढं टेन्शन डेव्हलप होणार. मग मोटर डिझाईन करताना, रोप डिझाईन करताना कुठलं टेन्शन घ्यायला पाहिजे? मॅक्झिमम 2800. त्यावेळी आपण तो रोप डिझाईन करतोय, जो इंजिनिअरिंग मध्ये येते. त्यामध्ये काय डाऊट आहे? इज इट क्लिअर?